कोल्हापुरात महिला बचत गटाच्या सदस्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत ताराराणी महोत्सव 2024 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। हा कार्यक्रम प्रायव्हेट हायस्कूल येथे कोल्हापुरातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटाकडून उत्पादित वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। अत्यंत कमी व्याजदरावर कर्ज, बचत आणि गुंतवणुकीवर परतावा स्वरूपात बँकाकडून मदत मिळते। महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांच्या राहणीमानात सुधारणा करतात। या उद्देशानेच बांगलादेशात बचत गटाची चळवळ उभी राहिली। या पद्धतीचा स्वीकार सर्व जगाने केला। बचत गटाचे महत्त्व का आहे, बचत गटाच्या प्रदर्शनाची गरज का आहे हे त्यांनी सुरू केलेल्या विविध व्यवसायातून दिसून येते। म्हणूनच बचत गटाचे देशाच्या अर्थकारणात महत्त्वाचे योगदान असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या वतीनं 7 दिवसाचं हे बचत गटाने तयार केलेल्या मालाच्या विक्रीचा हा महोत्सव सुरू केलेला आहे। आता वास्तविक या महोत्सवाची आवश्यकता काय आहे, वास्तविक महिला बचत गटाची कल्पना कशी आली आणि याचं महत्त्व किती आहे, देशाच्या अर्थकारणामध्ये हे काय काम करू शकतात हे दाखवणारा हा महोत्सव आहे। आपल्याला कदाचित माहिती नसेल, बांगलादेशाचे एक मोहम्मद युनुस या मोठ्या प्रख्यात अर्थतज्ञाने या बचत गटाची निर्मिती त्या देशामध्ये केली आणि हा देश सगळ्या जगामध्ये गरीब देश म्हणून ओळखला जात होता। त्यांनी ग्रामीण भागातल्या महिलांना एकत्र केलं, महिलांची बचत गटाची कल्पना रुजवली आणि ग्रामीण बँककडून त्यांनी कर्जपुरवठा सुरू केला आणि त्यांनी तयार केलेल्या बाजार मालाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्यावर त्यांना नोबेल प्राईजही मिळालं आणि त्यांनी उत्कृष्ट बँक चालवली आणि त्या बँकेचा NPA हा 0% राहिला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 26,000 बचत गट आहेत, 1200 ग्रामसंघ आहेत आणि 67 प्रभाग संघ आहेत। यांना 15,000 ते 30,000 पर्यंत आपण कर्ज देतो आणि या प्रत्येक बचत गटाला 7% दरानंच कर्ज पुरवठा करण्याचं शासनाचं आणि रिझर्व्ह बँकेचं धोरण आहे। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने, सहसंचालक MSRLM तथा प्रकल्प संचालक DRDA सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, कार्यकारी अभियंता प्रसाद बारटके, शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोरकर यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।